भारताची लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर संपूर्ण निवडणूक घेण्यात यावी, तसेच इतर माहिती देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष तथा मूल निवासी बहुजन समाज जोडो यात्रेचे प्रणेते वामन मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक रोड, जेल रोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालय येथे ईव्हीएम विरोधात राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशाल जनसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल सांगदेव पठाडे, मानवतावादी बहुउद्देशीय संस्था नाशिकचे शिवदास म्हसदे, भारत मुक्ती मोर्चा राज्य सदस्य तिलोत्तमा जगताप, BMP राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र अविनाश पगारे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश हिजबुल रहमान, ॲडव्होकेट सुजाता चौदंते, अरुण पवार, बाळासाहेब लोखंडे, किलेश बोराडे, सर्जेराव भारमल, प्रफुल्ल वाघ, पंढरीनाथ खाडे, अशोक अहिरे, बेबीताई तेलम, देविदास आंबिलकर, सिद्धार्थ इंगोले, तुकाराम वेडेकर, अशोक पवार, रवी जगताप, प्रतिभा लोंढे, मोहिमभाई शेख, दिनेश कटारे, विलास गांगुर्डे, गौरव गांगुर्डे, अनिकेत दाभाडे, संगीता तेजाडे, ॲडव्होकेट रवी कांबळे, ॲडव्होकेट गुलाब करटुले आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी जेल रोड राजराजेश्वरी चौक येथे कार्यकर्त्यांच्या वतीने वामन मेश्राम यांचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर वामन मेश्राम यांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले, तर आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी भारताची लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, सर्व जाती समूहांची जनगणना करावी, नाशिक जिल्ह्यातील आणि देशभरातील आदिवासी बांधवांच्या बेकायदेशीरपणे भूमाफियांकडून जमिनी बळकावल्या जात आहेत, या विरोधात दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी देशातील 500 जिल्हा मुख्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार असून 31 राज्यांमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच 1 जुलै रोजी भारत बंद केला जाणार आहे आदी विषयांवर मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय वाघ यांनी केले। सदर कार्यक्रमास कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिंकण्याचा उत्साह असतो ना, पण जे जिंकले त्यांना आपण कसं जिंकले, आता तो ह्याच्यात विचारत आहे कसं जिंकलो, उत्साह कसा जिंकणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा आपल्याला उत्साह दिसला नाही। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जिंकल्यानंतर दिसला नाही। हा पुरावा म्हणून तुमच्या समोर मांडून राहिलो की ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळ्याचा हा एक पुरावा आहे आणि अशा पद्धतीनं ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। आणि म्हणून होतंय काय की ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून जर समजा निवडणुका जिंकता येत असतील तर मग ओबीसीची जाती आधारित जनगणना करण्याची आवश्यकता आहे। नाही केली तरी आम्ही जिंकणार, केली तरी आम्ही जिंकणार आहोत, मग नाही केली ओबीसीची जाती आधारित जनगणना न करताही 230 जागा जर आपल्याला जिंकता येत असतील आणि ओबीसीच्या माणसांनी आपला मतदान दिलं नसतानाही त्या सर्वांचे मत आपल्याच मतपेटीमध्ये टाकता येऊ शकत असतील तर मग ओबीसीची बोलणी करायची कशाला? ओबीसीच्या लोकांनी विचार केला पाहिजे की ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा होत असल्यामुळे आणि घोटाळा करून जिंकत असल्यामुळे त्या पदावर आहे, समोरचा मोठ्या पदावर आहे म्हणून तुम्ही त्याच्या पुढे पुढे करताय, तर तुम्ही प्रामाणिक म्हणून नव्हे तर तुम्ही गुलाम म्हणून जगताय, तर तुम्ही गुलाम म्हणून जगताय। जो चांगले कर्म करतो, जो चांगले कर्म करतो त्याचेच पाय मागे ओढताय, जो चांगले कर्म करतो त्याचेच पाय मागे ओढताय, जो दुष्कर्म करतो त्याला डोक्यावर घेत त्याच्या चुकांवर पांघरून घालताय, जो दुष्कर्म करतो त्याला डोक्यावर घेत त्याच्या चुकांवर पांघरून घालताय। तुम्ही आदर्श व्यक्ती म्हणून नव्हे तर तुम्ही गुलाम म्हणून जगताय, तुम्ही गुलाम म्हणून जगताय। महाराजांनी रचलेला इतिहास विसरताय, महाराजांनी रचलेला इतिहास विसरताय, शाहू फुले आंबेडकरांचे विचार पायदळी तुडवताय। महाराजांनी रचलेला इतिहास विसरताय, शाहू फुले आंबेडकरांचे विचार पायदळी तुडवताय। भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेली, भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्षे होऊन गेली। आंबेडकरांना संविधान लिहून 73 वर्ष झाली। तुम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून नव्हे, तुम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून नव्हे तर तुम्ही आजही गुलाम म्हणूनच जगताय। जय मूल निवासी, आजचा हा जो कार्यक्रम होता
तो मूल निवासी बहुजन जोडो यात्रा ही माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये पार पडलेली आहे आणि बहुजन जोडो यात्रा ही संपूर्ण भारतभर 9 एप्रिलचं जे जलभरो आंदोलन आहे त्या संदर्भात या ठिकाणी ही सभा झालेली आहे। सभेचे प्रमुख 3 मुद्दे होते। एक प्रथम जो मुद्दा होता तो EVMच्या विरोधात होता की EVM मशीन बंद झालं पाहिजे, कारण का आता आपल्या महाराष्ट्र विधानसभा ज्या झालेल्या आहे त्याच्यामध्ये 76 लाख मतं हे ॲक्सेस झालेले आहे, जादा झालेले आहे, परंतु निवडणूक आयोगाने याच्यावरती कुठलीही प्रकारची अजूनपर्यंत स्टेटमेंट दिलेलं नाही किंवा माहिती दिलेली नाही। त्याच्यावरती देखील आज या ठिकाणी माननीय वामन मेश्राम साहेब यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आणि दुसरा जो मुद्दा होता की ओबीसींसह सर्व जातींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। ओबीसींची जातनिहाय जनगणना जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या देशामध्ये ओबीसी नेमका किती आणि कोण हा प्रश्न उभा राहतो। कारण आज आपल्याकडे महामंडळाचं सुतार महामंडळ, लोहार महामंडळ, अनेक वेगवेगळ्या जातीचे महामंडळ या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि पुन्हा एकदा या देशामध्ये मनुस्मृतीसारखा प्रकार सुरू असल्यामुळे या ठिकाणी देखील हा ओबीसींच्या जातनिहाय जनगणना किती आवश्यक आहे हे देखील आजच्या सभेमध्ये सांगण्यात आले। त्याचप्रमाणे तिसरा जो मुद्दा आहे की महामानवांचे जे वेळोवेळी होणारे अवमान आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे स्टेटमेंट केलेलं आहे ते देखील एक खेदजनक आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल या संसदेमध्ये देखील जे अवमानजनक शब्द या गृहमंत्र्यांनी उचलावे अशा प्रकारचं ह्या देशामध्ये RSS आणि BJPचे जे षडयंत्र सुरू आहे त्याच्याविरोधात देखील या मुद्द्यावरती आपण आज चर्चा केलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचा जो चौथा मुद्दा होता आपल्या नाशिकसाठी त्यामध्ये आदिवासींच्या ज्या जमिनी आहेत, इगतपुरीसारखा मोठा बहुल जो एरिया आहे त्या ठिकाणी या आदिवासींच्या जमिनी बळजबरीने या सर्व भूमाफियांनी बळकावलेल्या आहे। त्याचप्रमाणे आमच्या वतनाच्या जमिनी ज्या आहे महार वतनाच्या त्या देखील तुम्ही जर खेड्यांवरती ग्रामीण भागात गेले तर या शासनाने आणि या खाजगी भूमाफियांनी त्या बळकावलेल्या आहे। त्याच्याविरोधात देखील आम्ही येणाऱ्या 9 एप्रिलला संपूर्ण भारतभर जलभरो आंदोलन करणार आहे। त्याचप्रमाणे या नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो की 10,000 या ठिकाणी हा जलभरो आंदोलन नाशिक जिल्ह्यामध्ये होईल। आणि मला खात्री आहे की आजच्या ज्या सभा झालेली आहे त्यामध्ये सर्व हा संपूर्ण समाज बांधव हा उत्स्फूर्त झालेला आहे आणि 9 एप्रिलला जो जलभरो आंदोलन होईल ते नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खडांगळे, नाशिक।